देवा हा सिद्ध म्हणजे काय? सिद्ध हेरा म्हणजे काय? सगळं जरा सविस्तर 52 बीर 56 कोट लिंग 14 कले आणि 64 विद्या त्यातलं एक सिद्ध की जसं भगवंतानं बिरुदेवानं अवतार घेतला, अवतार घेऊन प्रत्येक गोष्ट सिद्ध करीत गेले. म्हणून गंगा सुरवंती म्हणली होती महादेवाला, एकच मुलगा दे मला, मुलगा जन्मावा ऐसा गुंडा, त्रिलोकी लावावा झेंडा. म्हणून ही जी आज जगामध्ये वीर आहेत, बिरुदेवाच्या नावावर उवावर तलवार पोटावर हाणून घेतलं सिद्ध करतात. भंडार पोटाला लावून मग एवढी वावभर जरी तलवार असेल तरी नकभर अंगाला लागू शकत नाही. आणि जरी लागली तर आमच्या भंडाऱ्याचा महिमा मोठा आहे. अंगाला भंडार लागला, तलवार लागली का नाही लागली हे आमचं बिरुदेव सिद्ध करतात. म्हणून ह्या बिरुदेवानं ही सिद्ध तयार केलं. तर कसं हुलजिंदी गावाला आरकिरी आमुक्षी जकोबराया तुकोबराया सोमराया विठ्ठलिंग स्वामी येल्लिंग स्वामी बिजगुंती महालिंगराया राया होनूर सिद्ध बिराप्पा, तसं हुलजिंतीला 7 योग्य सिद्ध सिद्ध महालिंगराया मासाळकुळीला आलाय जन्माला म्हणून महालिंगराया सिद्ध म्हणून सिद्धाचा अवतार त्या महालिंगरायाला दिलाय हुलजिंती गावाला. त्याच्या माघारचा अवतार अंजनगाव माढा तालुक्याला वाघमाळीच्या कुळात सिद्धाचा अवतार दिला परमेश्वरानं. सिद्ध म्हणजे काय आहे की बिरुदेवाचा जी वंशवळ आहे, पुढं बिरुदेवाचा जी काय वारसा चालवायचा आहे, ही बिरुदेवाच्या नावाखाली हीर म्हणून हीर भंडार लिहून तलवार खेळून डोल गजे खेळून ह्या बिरुदेवाचं नाव सिद्ध करतो म्हणून हीरकरला सिद्ध म्हणलं गेलंय. जो हीर आहे अंगावर तलवार चालवतो त्याला हीर म्हणलं सिद्ध म्हणलं गेलंय. ठीक आहे. सिद्ध होण्यासाठी काय करावं लागतंय? तपश्चर्या आणि का सोडला म्हणजे कशा पद्धतीनं तो जन्माला येतो ते सांगा जरा. बघा काय शास्त्र आहे? मी माझ्याहून सांगतो, दुसऱ्याहून सांगण्यापेक्षा मी माझ्याहून सांगतो. माझ्या आईला 7 मुली होत्या. माझ्या आईला मुलगा नव्हता. मुलगा नसताना माझ्या वडिलांना ह्या इरलेच्या बिरोबाच्या वाऱ्या चालू केल्या. मग ह्या इरलेच्या बिरोबाच्या वाऱ्या चालू करताना बाबू देवकते म्हणून पुजारी होते इरलेच्या बिरोबाला. पण इरलेच्या बिरोबाला माझ्या वडिलांना वाऱ्या चालू असताना ह्या दोघांच्या ओळखी पडल्याने नातं जवळचं निघालं. नातं जवळचं निघाल्यामुळं पै पाहुणं असल्यामुळं जवळचं नात्यामुळं एकमेकांचं झटायचं यायचं जायचं काम करू लागायचं ही चालू झालं यांचं. ही चालू झालं असताना बाबू मामाची बायको काशीबाई मामी काय म्हणल्या की का हो त्यांना मुलगा नाही म्हणून आपल्यापाशी आपल्या पुढं पुढं करतात ही, म्हणून ह्यांना पट्टणकडोलीला खानभावाकडे घेऊन जावा, खानभावाचा भांडारा घेऊन या, ह्यांना समाधान होऊन जाईल. म्हणून माझ्या वडिलाला बाबू मामानं पट्टणकडोलीला नेलं, खानभावाचं पाय धरलं. खानभावाला सांगितलं भक्ताला भगत नाही. खानभावाने सांगितलं आज वर्षात भक्ताला भगत होईल, पण त्या भक्ताचं नाव ठेवायचं नाही, आंबील नाही, घुगरी नाही, पाळणा नाही, नेत पाळायचं आणि त्याच्या अंगाला मरेपर्यंत वस्त्र नाही लावायचं. हे सांगितलं कुणी? तर या पट्टणकडोलीच्या खानभावानं. बघा माझ्या आईनं ती भंडारा भक्षण केला, पण माझ्या आईनं ज्या दिवशी भंडारा भक्षण केला त्या दिवशी विठ्ठल बिरदेवाचं चांग भले म्हणले, विठ्ठल बिरदेवाची गाणी जी म्हणायची चालू केल्या, वव्या म्हणायची चालू केल्या माझ्या आईनं. अरे वा. जसं श्रीकृष्णाला बोध आईच्या पोटात झाला तसं माझ्या आईनं मला ह्या पोटात बोध करून ओव्या मी आतमध्येच असताना मला अंतकरणातनंच आईनं रोज ओवी शिव काय माझी आई म्हणलीच नाही. असं करून माझा जन्म झाला. आणि जन्म झाल्यावर माझ्या आईनं माझे 1000 देवाला नवसं केली आणि माझ्यासाठी माझ्या आईनं समधी नवसं फिरली. माझ्या आईचा नवस आहे इरलेच्या बिरोबाला मुलगा होऊ दे मला, माझा खंदा नाही तोपर्यंत तुला बकरं कापल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून माझ्या आई बापाने केलेला नवस आहे ती मी आतापर्यंत हितवर आणलाय. मग माझा जन्म झाला, माझं नाव नाही, पाळणा नाही, घोगरी नाही, आंबील नाही. सांगितलं लोकांच्या घरचं खायचं नाही, कुठल्या तिसऱ्या घराचं कोणाचं खायचं नाही, शिवायच्या घरी कुठं जायचं नाही, विठ्ठल चंडाळ पाळायचा,
गाईचा खरोच खायचा नाही, नीतिनियमाने वागायचं, कुणाचं तिसऱ्याचं खायचं नाही, दिसाचं खायचं नाही, श्राद्ध खायचं नाही, अनेक गोष्टीचं बंद पाळलं. म्हणून सिद्ध करण्यासाठी आधी पती आहे ते जीवाला, आणि ही पती जर तुम्हाला सिद्ध झाल्या तर तुम्ही सिद्ध होता, आणि तुम्हाला ही पती जर नाही त्या सिद्ध झाल्या तर तुम्ही सिद्ध होत नाही. म्हणून ही जी माझा जन्म झाला, ही इरल्याचा बिरुबा आणि पठ्ठाणकडोलीचा बिरुबा, ठाणं एकच आहे, मालक एकच आहे, पण गाद्या अनेक अनेक आहेत. तसं मी कोलवडीची बुवारी माझी बंद नाही आणि इरल्याची बुवारी बंद नाही. ह्या दोघा मालकाच्या आशीर्वादानं, ह्या दोघा मालकाच्या आशीर्वादानं आणि माझ्या आईच्या अमृतानं, दुधानं आणि माझ्या आईच्या ज्ञानानं मला जगातला शाहीर बनविला ह्या भांडारानं आणि माझ्या कुलदैवतानं. म्हणून निस्ता शाहीरच बनवलं नाही, मला आईबापाने ईर सोडून दिलं. लहानपणी मी गावाच्या गाई राखल्या, जरा बरा झालो की इकडं तिकडे काम करू लागलो. शेवट कुठंच काय होणार म्हणून भातांबऱ्याला नरारी तुकाराम वाघमडेच्या मेंढ्या बटवणे घेतल्या आणि त्या मेंढ्यातनं 8 पिढी आली वाटून, आणि त्या 8 पिढ्यावर ही प्रपंच उभा केला. आजपर्यंत जगत जगती, पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा कळेल तवा. तसं ही मेंढीचं जी रोजचा शेर आहे की मला भगवंतानं सांगितलंय, येड्या चालते बोलतेची कुणी बी पंगत घालील, पण मुख्याची पंगत घालतील त्याला अन्नदाता म्हणतात. म्हणून मला ह्या भगवंतानी बुद्ध्या घातली, म्हणून या मेंढीचा सेवा. मग तुम्ही तुमच्या म्हणजे अंगाला अजून वस्तारा, माझ्या अंगाला शरीराला कसलाच बिलेट नाही, कसलाच वस्तारा लागलेला नाही. म्हणजे अजून तुम्ही नाभिकाच्या दुकानात कसलं म्हणायचे माझा दोस्ताना आहे, पण अशा विषयातलं दोस्ताना नाही. मग दाढी पण कधी केली? कधी माझ्या जिंदगीत वस्त्राच लावला नाही, केस पण कधीच कसलाच नाही. म्हणजे सांभाळ कसा करताय? मी सांभाळ करतो बघा, कारण एवढं सांभाळणं. माझा देवदेव झाला, थोडी केस वाढली की आपण त्याला नाभिकाच्या दुकानात. माझा देवदेव झाला, माझी इडी तुटली, माझी आई देवाला विठ्ठलबीर देवाला म्हणली, देवा माझ्या पदरात तो सोन्या सुवर्णची केस घातली, तीच जावळाचा लेख घातलाय माझ्या पदरात. म्हणजे जावळाचीच केस? जावळाचा लेख माझ्या पदरात घातलाय देवा. मी जर इटाळचं अन्न माझ्या लेकाला घातलं तर माझ्या लेकाला देव पण कसं पावणार. म्हणून ज्या दिवशी मी देव बनलो त्या दिवशी माझ्या आईचा इटाळ संपला. आता वय किती आहे तुमचं? माझं वय 57 वर्ष आहे. 57 वर्षात अजून एकदाही त्यांनी ब्लेड लावलं नाही शरीराला, वस्तारा लावलं नाही, ही सोपी गोष्ट नाही आहे. आम्हाला हे सगळं ऐकून इतकं अप्रूप वाटतंय. तुमचं तुमच्या आईवरती दांडगं प्रेम आहे असं तुमच्या वागण्या बोलण्यातनं दिसून येते. आईवरती एखादी सुंदर अशी रचना केली का तुम्ही? एखादं गाणं, एखादी शायरी, 2-4 ओळी? कसं आहे आईवरती? माझ्या आईवरती गाणं, माझ्या आईचं मी ओवीलाच पदवी माझ्या आईची दिली. मी कसं जरा काय केलंय मी ओवीला म्हणून दाखवा. म्हणजे ओवीला पदवी कशी दिली? जी देवाला गाणी गायली ती म्या, देवाला गाणी गायले ती, पण ज्ञान माझ्या आईचा तवा गायले ती. म्हणून मी कुठलं जरी गाणं गायलं तरी माझ्या आईचं शिक्षण म्हणून गाणं गातो मी. काय तसं माझी आई म्हणत होती मला, बिरदेवा मामानं मेंढ्याच्या जीवावर 70 एकर जमीन घेतली. मी आईला सांगितलं, आई मी काय जमीन घ्यायची नाही, पण मी मेंढ्या सांभाळल्याशिवाय तुझ्या वाचनाशिवाय राहायचं नाही. म्हणून माझ्या आईनं मला ज्ञान शिकवलं, समजा भरपूर केलं. पण ज्या वेळेला आईला सोन्याचा घास खायचा होता, पिकअपमध्ये बसून फिरायचं होतं, त्या वेळेला म्हणजे अरे जमीन शेतन जागा. मी म्हणलं कोण संगण येणार नाही, पण आई माझ्यापासून दूर राहिली. दूर राहिल्यामुळं आजारी गोळ्या खाणं वाढत राहिलं. नाहीतर माझं असं वाहनात बसून आयला जन्मभर मी सांभाळायची हिंमत होती. का तर तिनं दिलेलंच ज्ञान होतं. मी माझ्या आईला घेऊन काशी केली, माझ्या आईला घेऊन मी हुलजयंती केली, माझ्या आईला घेऊन मी चिचणी मायका केली. माझ्या आईनंच मला समज उदरात लावलं, पण जगात देव दावलं माझ्या आईनं. म्हणून तिचं मी 17 बरं नाव सांगतो तुम्हाला, की ज्याला हाय आई त्याला काहीच कमी नाही, पण ज्याला नाही आई त्याला ह्या दुनियेतच कोण नाही. बरोबर. एखादं 4 ओळी म्हणा की आईवरती. का होती रचना, कशी तुम्ही म्हणताय ओळी ते पण ऐकू द्या आम्हाला. जन्म देती मावली आई मला दुनियात तर धावली. जन्म देती मावली आई मला तो तर दुनिया धावली.
जन्म देती मावली आई मला त्वा तर दुनिया धावली. जन्म देती मावली आई मला दुनिया त्वा तर धावली. जन्म देती मावली आई मला जन्म तुझा धावली. इरल्याच्या बिरोबाचा भंडार पावला भंडार पावला. पठाण कलवाडीचा खानोबावा आला. गालवाला सांग बल्याचा जय गोस झाला. जोगस झाला. आ जन्म देती मावली तो तर दुनिया मला धावली. जन्म देती मावली तो तर दुनिया मला धावली. जन्म देती मावली जन्म देती मावली आई मला दुनिया धावली. आ घाटंगरी गाव जन्माचं ठाण गाव जन्माचं ठाण. मळे गावाला सोयरिकीच येण. गावाला सोयरीकीचं येणं. दोघाचा मुलाखत झाली तिथं छान. मुलाखत तिथे झाली छान. त्यांना बाळकाई जन्मल मान. जन्मल मान. जन्म देती मावली आई मला दुनिया त्वात धावली. छान. जन्म देती मावली आई मला दुनिया त्वात धावली. जन्म देते माऊली आई मला तू तर दुनिया दावली. अशा पद्धतीनं आईच्या प्रती शाहीर बिरदेव मध्ये आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करतायत. आईवरती असलेलं आपलं प्रेम ते या ठिकाणी व्यक्त हा करतायत. दोघाचा मोठा सहवास झाला. सहवास झाला. भंडार नवसाला की तिथे पावला. तिथे पावला. बिरू देव व शाहीर जन्मला. शाहीर जन्मला. जन्म देती मावली आई मला दुनिया तर धावली. जन्म देती मावली आई मला दुनिया तर धावली. भाऊया इकडं इरलं या. हा जन्म देती मावली आई 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 म्हणजे आई जी आहे ती नंतर शेतीवाडीमध्ये रमली आणि आई शेतीवाडीत रमली आणि तुम्ही मेंढ्या घेऊन मुलखावरती निघाला. मुलखावर बरोबर, चांगली गोष्ट आहे.